कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी आजपासून सरकारी स्कूल ठीक करो अभियान सुरू केलंय। या अभियानाची सुरुवात त्यांनी मूळ गाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावातील जिल्हा परिषद शाळेतून केली। जिल्हा परिषद शाळेतील खोलीत खिडक्या झाकण्यासाठी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरचा वापर केल्यामुळे अभिजित दिपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अभिजित दिपके यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। पाहूया। दिपके आजपासून एका मोठ्या अभियानावरती आहेत। पिंपरीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आला, काय परिस्थिती आहे इथं? आता ते पाहणीच करायला आता मी शाळेत जाणार आहे आणि या मुलांनाही मी विचारणार आहे नक्की यांना काय काय सुविधा भेटतात काय काय नाही भेटत यांच्याकडून समजून घ्यावं लागेल। शाळेमध्ये पाणी पुरवठा नसतो, ज्या लहान मुली आहेत त्यांना वॉशरूमला जायचं असेल तर काय करते ते शाळेतून घरी नाही जाऊ शकत ना। हे आता बेसिक फॅसिलिटीज जे असल्या पाहिजे। देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होत आहेत। 80 वर्षानंतरही जर तुमच्या शाळेत पाणी पुरवठा नसेल, वॉशरूमची सुविधा नसेल तर कसले विश्वगुरू? साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा शिक्षण मंत्री आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी कोणते 5 मुद्दे सुचवणार आहे? मी सगळ्यात पहिले बेसिक गोष्टी सुरू करेल की ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये बेंचेस असले पाहिजे, पाण्याची सुविधा असली पाहिजे, 24/7 वॉटर सप्लाय असला पाहिजे शाळेत, वॉशरूम चांगले असले पाहिजे, वीज आली पाहिजे, पुस्तकं जी आहे ते वेळेवर भेटली पाहिजे आणि मुलांना जे काही आता बोर्ड झालं ते झालं। टीचिंग स्टाफ एक दुसरी गोष्ट आहे, टीचिंग स्टाफ सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण की बऱ्याचशा सरकारी शाळेमध्ये टीचिंग स्टाफ पुरेपूर नसतो।